या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोना संदर्भातील समूह संक्रमण रोखणे व पसरू न देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। प्रशासन त्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे। त्याला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे। स्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर नियमांचे काटेकोरपणाने पालन व्हायला हवे। मला काही होणार नाही अशा भावड्या आशेवर कुणी राहू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांनी केले। नमस्कार, मी राहुल कोताडे, तहसीलदार सिन्नर। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जी काही आपत्कालीन परिस्थिती आपल्या समोर उभी आहे याबाबत आपण सर्व ज्ञात आहात आणि आपण सर्व नागरिक याबाबत आवश्यक ती काळजी घेत आहे। परंतु असंही निदर्शनास आलेलं आहे की काही नागरिक, आपल्यातलीच काही नागरिक जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली सर्रास बाहेर फिरताना दिसत आहेत। प्रशासन आणि पोलीस विभागाकडून या व्यक्तींविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे। परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे किंवा बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या जी दिवसंगणिक वाढत चाललेली आहे आणि चायनामधून हा जो विषाणू आहे, हा जो रोग आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जवळपर्यंत येऊन ठेपलेला आहे। तरी आज आपण सर्वांनी अत्यंत गांभीर्याने याबाबत विचार करणं आवश्यक आहे आणि आपल्या ज्या गरजा आहेत तर त्या गरजा आज आपल्याला कमी करणं आवश्यक आहे। भाजीपाला असेल, किराणा असेल, तर ज्या आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये शक्यतो आपण घराबाहेर न पडता कसं आपल्या गरजा कमी ठेवून आपलं स्वतःला आपण सुरक्षित करणं अपेक्षित आहे। तरी जे बाहेर पडणारे नागरिक आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया अति तातडीची बाब असल्याशिवाय घराबाहेर पडू नये। तसेच असंही निदर्शनास आलेलं आहे की बाहेरच्या जिल्ह्यांमधून गेल्या 2 दिवसात काही नागरिक आपल्या तालुक्यात दाखल झालेले आहेत। तर प्रशासनामार्फत, पोलीस विभागामार्फत आणि ग्रामविकास विभागामार्फत अशा व्यक्तींचा शोध घेऊन आम्ही आवश्यक ती कारवाई करत आहोत। तरी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की अशी जर व्यक्ती जी बाहेरून आली, एवढ्या लॉकडाऊन कालावधीमध्ये जर ती बाहेरून आलेली असल्यास त्याबाबत आम्हाला संपर्क करावा। आपल्या ग्रामपंचायत असेल, तलाठी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल यांच्याशी संपर्क करून अशा व्यक्तींची माहिती द्यावी। त्याबाबत आम्ही निश्चितच योग्य ती उपाययोजना करू। त्यानंतर आपल्या परिवारातील किंवा आपल्या गावातील आसपासचे कुणी व्यक्ती या आजाराच्या लक्षणांनी बाधित असल्याचं आपल्या निदर्शनास आल्यास, सर्दी, खोकला, ताप ही जे प्राथमिक लक्षणं आहे अशी लक्षणं असल्यास त्याबाबतही आपण सर्व नागरिकांनी तातडीने आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा। कोणती भीती मनात न बाळगता आपण आरोग्य केंद्राशी संपर्क साधल्यास आपली सर्व प्रकारची मदत केली जाईल। ही लक्षणं लपवणं हे आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबियासाठी निश्चितच घातक ठरू शकतं। तरी सर्वांना मी आवाहन करतो की अशा प्रकारच्या बाहेरून आलेले व्यक्ती किंवा आपल्याला स्वतःला काही लक्षणं आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा। आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जो काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीशी आपण निश्चितच मुकाबला करू आणि या विषाणूला आपण निश्चितच पळून लावू अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद।